नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओत ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की आता आम्ही कोल्हापूरमधील एका दुसऱ्या ठिकाणी चाललोय, तर हे आहे कोल्हापुरातील सिद्धगिरी महासंस्थान कण्हेरी मठ, जे की कोल्हापुरापासून 12 किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे। प्रवेशद्वाराजवळ बळीराजा आपलं स्वागत करत आहे। सर्वांचं स्वागत आहे। मी तुमचा गाईड ओके, ही आमची उपगाईड आहे निधी शेलार। तुम्हाला काय अडचण लागल्यास काही माहिती पाहिजे असेल तर ही आहे सांगायला, निधी शेलार। ओके, पण आम्ही या एरियात नाही आलेलो। ए तू आलेली आहे, तू येऊन गेलेली आहेत ना? हां निधी आलेली आहे। किती छान फुलं आलेत ना। आता काय मस्ती करायची करा बिंदा। हाफ सांगितल्यानंतर काय होतं, डायरेक्शन दिले हे अरे हा असं दिले हो, लक्ष आहे का? असं दिलं चला चला चला। हे मस्त आहे ना। इथून पण दिले तिथून पण कोणतं फुल आहे? त्रिदेवी देवी बन आहे का हे? बन ते फुलं बघ ना, तीन मस्त दिसतात। काय म्हणणं आहे? सगळीकडे इकडे आपल्याला हिरवळ दिसते, मस्त असं हिरवगार झालेला आहे सगळा परिसर। तसेच इकडे आपल्याला नर्सरी सुद्धा इथे दिसते आणि इथे डायरेक्शन सुद्धा असं जमिनीवर त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की कसं जायचं आहे ते। आणि हे मला तर खूपच आवडलं, बेस्ट आउट ऑफ वेस्ट आयडिया खूपच छान आहे। इकडे आता सगळीकडे सुंदर असं हिरवळ आहे, मस्त भरपूर झाडं आहेत आणि आयुर्वेदातील जे पंचकर्म आहे त्यातले इथे शिल्प इकडे उभारलेले आहेत। प्रत्येक पद्धती त्यांनी इथे दाखवलेली आहे की आयुर्वेदामध्ये पंचकर्म कशा प्रकारे केलं जातं किंवा प्रत्येक पद्धती कशा पद्धतीने आहे। हे आहे शिरोधारा, अशी प्रत्येक पद्धत त्यांनी इकडे शिल्पाद्वारे आपल्याला दाखवलेली आहे आणि खूपच छान अशी शिल्प आहेत ही। त्यानंतर आता आम्ही जाणार आहोत ट्रेनमध्ये बसायला। बघूया आता ट्रेनची सफारी कशी आहे, काय आहे त्या बोगद्यामध्ये। ट्रेनमध्ये बसायचं असेल तर त्यासाठी आधी तिकीट काढावं लागतं, मग आपण ट्रेनमध्ये बसू शकतो। हॅलो हॅलो ऋषिता बघ नाही काय? हॅलो मासे मंडळ हॅलो हाय ट्रेनमध्ये बसतोय आम्ही आणि आता थोड्या चालू होणार आहे ट्रेन। आधी मध्ये असं उतरायचं नाही, आता इथं एकदम बस। त्रास होऊ शकतो। विषारी म्हणजे ते पण काटे पण आहेत त्याला, विषारी याच्यासाठी लिहिलं की मुलं सांगून
हे बघ किती प्रकार आहेत ना कॅक्टसचे. पिंपळाचं झाड कसं काय विषारी असतो? हा बघ तिथे हात लावायला जाणार नाही ना कोणते इकडे हे कोणतं केलेलं आहे? पिंपळ वड. ट्रेनमधून आम्हाला त्यांनी जंगलच सफारी करवली. मुलांना सुद्धा खूप मज्जा आली ट्रेनच्या जंगल सफारीमध्ये. आणि आता आम्ही आलो आहोत सिद्धगिरी म्युझियममध्ये म्युझियम बघायला. असं वाटतंय की आता आपण एखाद्या गुहेमध्येच प्रवेश करतोय की काय. पण आतमध्ये बघितलं तर आपल्याला ऋषीमुनींचे कोरीव असे पुतळे दिसतात आणि त्याचप्रमाणे त्यांचे नावे आणि त्यांची विद्या आणि त्यांचं काय योगदान आहे याची सर्व माहिती इथे एका बाजूला आपल्याला लिहिलेली दिसते. प्रत्येक ऋषीमुनी आणि त्यांची माहिती, त्यांनी केलेलं योगदान हे सगळं इथे खूप छान पद्धतीने इथे दाखवलेलं आहे सिद्धगिरी म्युझियममध्ये. खूपच सुंदर आहे आणि भिंतीवर बाजूलाच वेगवेगळी अशी आसनंसुद्धा त्यांनी कोरलेली आहेत. गुहेतून बाहेर पडताच आपल्याला वेगवेगळ्या अशा प्रतिकृती बघायला मिळतात. त्यात वेगवेगळी कामं करणारी माणसं दिसत आहेत. त्याचप्रमाणे लहान मुलांचे खेळ आपल्या लहानपणातील खेळ खेळणारी लहान मुलांच्या प्रतिकृतीसुद्धा इकडे दाखवलेल्या आहेत. खंड बनवला तिथे कसं इथे 4 आहेत त्याच्या एक बंदा असं बनते. तिकडे चाललेत ते. अपनी चीजें संभाल के लेके चलो।
हे कातडी कशाची बनवतात? अरे ते स्टॅच्यू कसले आहेत ते बघा ना जरा. नुसतं ते फक्त लोकेशन नाही बघायचं, लोकेशनच्या बाजूला काय आहे ते पण बघायचं. हे बघ हे सूर्य बनवणार तो ज्योतिषी. आपल्याला जे लाईटचं रिफ्लेक्शन ज्यावेळेस आतमध्ये पडेल ना त्याच्यावर इमेज यायची, म्हणून मग हे अंधारात कॅमेरा ठेवायचा. ते असं जस्ट फोटो काढायचं असेल तेव्हा बाहेर काढायचं आणि परत नारळ पण मी खरोखरचे ठेवलेत का बरं? नारळ आपण इकडे बघितलं तर आपल्याला सगळं इकडे ग्रामीण भागातील जीवनशैली आपल्याला इकडे बघायला मिळते. त्याचप्रमाणे लहान मुलांचे जे लगोरी, लंगडी, लपाछपी यांसारखे खेळ आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्या बालपणातील आठवणी जाग्या होतात. तसेच 12 बलुतेदारी आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारे शिल्प देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे कुंभार, न्हावी, लोहार, शिंपी यांसारखी यांची देखील शिल्प आपल्याला पाहायला इथे मिळतात आणि त्यांच्या जीवनशैलीचं आपल्याला इथे दर्शन घडतंय. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विविध घरांचे देखील नमुने आपल्याला इकडे पाहायला मिळतात, जसं की वतनदाराचा वाडा, पाटलांचा वाडा, चिंप्याचं घर यांचेसुद्धा आपल्याला प्रतिकृती इथे पाहायला मिळत आहेत. आणि तसेच इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी त्यांनी एक बालोद्यान तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे आकाशगंगेची सफर म्हणजे तारांगण, भूत बंगला, 7D सिनेमा शो असे वेगवेगळे त्यांनी विभाग केलेले आहेत. पण ते संध्याकाळी 6 नंतर बंद करतात आणि आम्हाला उशीर झाल्यामुळे ते शो काही बघायला मिळाले नाही. तसेच तिथे एक प्राचीन शिवमंदिरसुद्धा आहे, खूप सुंदर आहे ते. त्याचं दर्शन घेऊन मग आम्ही परत निघालो. कोल्हापूरला आला असाल तर नक्कीच कण्हेरी मठ बघा. खूप सुंदर असा ग्रामीण जीवनशैलीचं इथे जीवन आपल्याला दिसतंय आणि वेळ काढून या, कारण भरपूर मोठा परिसर आहे त्यामुळे वेळ खूप लागतो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.